दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन काल संसदेच्या दारापर्यंत पोहोचलेलं आपण पाहिलं. दिल्ली पोलिसांनी हिंसक पद्धतीनं हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ, फोटोज आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. पण आज परत हे आंदोलन सुरूच राहिलं आणि या घडीला अशी स्थिती आहे की हे आंदोलन कोणत्या पक्षाचं, नेत्याचं, कार्यकर्त्याचं राहिलेलं नाही. तर ते समस्त तरुणांनी हे आंदोलन टेक ओव्हर केलेलं दिसून येतं. देशभरातील विद्यार्थी युवकांच्या मनातील राग जो आहे तो उफाळून आलाय. गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन उभं राहत होतं. सरकारकडून कुठलीच संवादी भूमिका घेतली गेली नाही आणि खरं तर मोदींसह भाजपला सत्तेत आणण्यात युवकांच्या मतांचा मोठा वाटा राहिलेला आहे. पण त्यांना आता कुठेतरी ही जाणीव होत आहे की आपल्याला फसवलं गेलंय. या सरकारने आपलं भविष्य अंधारात ढकलून दिलंय आणि ही जाणीव होणं महत्वाचं होतं. मोदींच्या खोट्या भाषणबाजीतून तरुण पोरं बाहेर पडत आहेत, हे या आंदोलनाचं एक यश आहे. खरं तर ध्रुवीकरणाचा जो अजेंडा आहे तो सत्ताधारी मंडळींकडून सतत राबवला गेलेला दिसून येतो. द्वेषाची भाषा प्रस्तुत करायची आणि युवकांची माथी सातत्यानं भडकवलेली ठेवायची आणि याचं रूपांतर मतात करून भाजपा कायम फायद्यात राहिलेली आहे. पण युवकांना या घडीला जाणीव झाली की हिंदू मुस्लिम, धर्म, जात, वंश, भाषा, भेद या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. तर शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि यासाठी हे युवक लढायला तयार झाले. हा जो बदल जो आहे तो खूप सकारात्मक आणि युवकांना नव्यानं जिवंत करणार आहे, असं मला वाटतं. आपण खरं तर लढणं, प्रश्न विचारणं जेव्हा विसरून जातो, तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याला गुलाम बनवायला अधिक सोपं जातं. आणि मोदींच्या प्रेमात आपण सत्तेला, सरकारला प्रश्न विचारायचे असतात. हेच गेल्या 12 वर्षात आपण विसरून गेलो होतो. पण आता कुठे हा जाब विचारायला, प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आणखी बरंच लढावं लागेल. लवकर तुमचं ऐकायला, नरम व्हायला सरकार, तुमचा विचार करायला इतकं काही हे सरकार संवेदनशील नाहीये. त्यामुळे पल्ला लांबचा आहे. पण आपण जर कालची गोष्ट पाहिली तर हा इतका राग होता आंदोलकांमध्ये की आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचले. हे वाटतं तितकं सोपं नाही. कारण संसदेपर्यंत जाणं आणि इतका रोष असणं ही मोठी खूप गोष्ट आणि घटना आहे. सरकारचे सुरक्षा रक्षक अगदी तरुणांकडे बंदूक रोखून बसले होते आणि हेच जर तरुण गेटच्या आत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर अगदी गोळ्या देखील त्यांना घातल्या गेल्या असत्या सुरक्षेच्या कारणास्तव. इथपर्यंत हे पोहोचलंय म्हणजे याची गंभीरता आपण पाहायला पाहिजे. पण इतकं होऊन पण सरकार पूर्ण गप्प आहे. वेळोवेळी बिनकामाची भाषणबाजी करायला मोदींना कायम वेळ असतो. मन की बात करून रेडिओवर गप्पा मारायला त्यांना खूप आवडतात आणि याच मोदींना ह्या तरुणांची जी मनातली गोष्ट आहे, तरुणांच्या मन की बात तरुणांची, ती का ऐकू येत नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण विविध देशभरात आंदोलनं झाली. खऱ्या अर्थानं शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात देखील शेकडो विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी मोर्चा काढत व्यवस्थेला प्रश्न केला आणि मी गेल्या 10 वर्षापूर्वी विद्यापीठात मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी विद्यार्थ्यांनी असा एखाद्या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला मी पाहिला होता आणि त्यानंतर 10 वर्षानंतरनं काल जे आहे ती जी प्रश्न विचारायची धमक जी आहे, ती मला काल तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये दिसली आणि हा खूप मोठा बदल आहे. 10 वर्षानंतर तो बदल घडत असला तरी आणि फक्त ही शिवाजी विद्यापीठापुरतीच गोष्ट नाही तर देशभरात विविध विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये, विविध शहरांमध्ये सरकारला शिक्षणाच्या बाबतीत पेपर फुटीच्या संदर्भानं प्रश्न विचारलेले आहेत. अगदी मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं देखील उदाहरण देईल. तिथं देखील मी न्यूजमध्ये पाहिलं की बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये देखील या सरकारच्या भूमिकांच्या विरोधात किंवा या नेट पेपर फुटीच्या संदर्भानं तरुणांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं
अगदी वाराणसीमध्ये मोदींच्या मतदारसंघामध्ये. तर ही शिवाजी विद्यापीठापासून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पर्यंतची ही गोष्ट आहे. आणि जर आपण पाहिलं तर ही नीट पेपर फुटीनंतरनं ज्या 20-22 आत्महत्या घडल्या विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच प्रश्नचिन्ह भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर उभा राहिलं आणि तेव्हापासून हे आंदोलन वेगानं पुढं सरकलं. जर सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, याच्यावर काहीतरी कृती कार्यक्रम घेतला असता, काही कारवाई झाली असती, तर खऱ्या अर्थाने हे थांबलं असतं. परंतु सरकारनं कुठलीच गोष्ट न केल्यामुळं हे वाढत गेलं. आणि हे पेपर फुटीचं प्रकरण किंवा युवकांच्या नाराजीचं प्रकरण हे काय आत्ताचं नाही आहे 1-2 महिन्यांपासूनचं. गेल्या 4-5 वर्षांपासून युवकांच्या रोजगारचा प्रश्न आहे. परीक्षांचा वेगवेगळा प्रश्न आहे. मी एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये फिरत होतो. तिथली ज्या घडामोडी आहेत निवडणुकीच्या काळातल्या, त्याचा अभ्यास करत होतो. तर त्यावेळेस देखील तिथं जो महत्त्वाचा जो प्रश्न होता, तो पेपर फुटीच्या आणि नोकर भरतीच्या संदर्भानच होता. तिथला जो युवक होता, तो युवक खूप नाराज होता आणि पेपर सतत तिथले फुटले जात आहेत आणि नोकर भरती व्यवस्थित राबवली जात नाही. त्याच्यामुळं तिथला खूपसा मतदार जो आहे, युवा मतदार, तो नाराज असलेला दिसून येत होता आणि त्याचंच रूपांतर मतात झालं आणि तिथं भाजपला खूप मोठा फटका जो बसलेला आहे, तो आपल्याला दिसून येतो आणि त्याचं प्रतिबिंब संसदेत देखील जागांच्या स्वरूपात उमटलं आणि जे संख्याबळ जे मोठ्या स्वरूपात भाजपला अपेक्षित होतं, ते संख्याबळ तिथं त्यांना मिळालेलं नव्हतं. तर हे 2-3 वर्षापासून हे सगळे शिक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत आणि काल त्याचा एकूणच विस्फोट झाला असं म्हणता येईल. देशभरातून युवक तिथं दिल्लीमध्ये दाखल झालेले होते आणि अगदी स्वयंस्फूर्तीनं तिथं लोकं जमा झालेली होती. अगदी ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांचे पालक देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या ज्या वेदना आहेत त्या व्यक्त करत होते.